आता प्रश्न काय आहे, पी ही यांची पत्नी असून, ओके आपल्याला फक्त सुरुवातीला हा बघायचा आहे की कोणाची पत्नी आहे. पीची पत्नी कोण, ही पी, सॉरी यांची पत्नी कोण, पी. आता मी यन जर इथं काढलं, ओके यन आणि पी कोण आहेत, पती पत्नी आहेत. ह्याच्यामध्ये मी गुणाकार चिन्ह टाकतो पती पत्नीसाठी. यांची पत्नी असून कोण, पी, म्हणजे यांची पत्नी कोण आहे, पी. ओके त्याच्यासाठी मी फिमेल लिहितो कारण पत्नी आहे, हा मेल लिहितो पती आहे, त्याच्यामुळे मला ह्यांचा जेंडर कळेल. आता यस ही पीची ननंद आहे. आता बघा यस ही पीची ननंद, त्याच्यामुळे माहीत नाही मी यस आणि काय करणार, पी एवढं फक्त कोपऱ्यात लिहिणार कारण मला अंदाज लागत नाही. त्याच्यामुळं आर हा पीचा मुलगा आहे. आता पीचा मुलगा जो कोण आहे ना त्याच्या खाली येणार, आईवडिलाच्या खाली मुलं असतात, पण पीच्या खाली कोण येणार, आर येणार. आर कोण आहे, आर हा मुलगा आहे कोणाचा, पीचा. ओके आता इथं पी जो आहे ना, पी जो आहे ना इथं मला लगेच कळालं पीची ननंद कोण आहे, यस. त्याच्यामुळे मी पुढे कन्सिडर करतो टी हा यांचा मुलगा आहे. ओके टी हा यांचा मुलगा. आता टी जो आहे यांचा मुलगा, यांचा मुलगा म्हणजे पीचा मुलगा असणार आहे ते. ओके हे समान कारण बहीण भाऊ असतील. ओके टी हा काय आहे, यांचा मुलगा, परत मुलगा आहे. ओके नवरा बायको असल्यामुळे यांचा काय पीचा काय एकच झाला तो. तर यसचं टीशी नाते काय, ओके यसचं टीशी नाते काय. आता आपण यस बघूयात की कोण आहे. पहिला बघायचं पीची ननंद कोण आहे, यस. आता पीची ननंद म्हणजे कोण, आता पीची ननंद ही जी आहे ना ही यस आहे. ओके इकडे लक्षात ठेवा, पीची ननंद कोण आहे, यस. ओके लक्षात ठेवा पीची ननंद यस. आणि भाऊजाई म्हटले की हे दोघं झाले, याची ही भाऊजाई झाली आणि याची ही ननंद झाली. ओके तर काय विचारले, टी शी यसचं नातं काय, टी सी यसचं नातं जो आहे ना तो आत्याचं येईल.